रोहित चंद्रकांत खरात यांचं आपण म्हणणं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हा रोहित चंद्रकांत खरात हा पार्ट नंबर 1 आहे। दुसरा पार्ट आहे ते एकदम वेगळेच आरोप केलेले आहे का बीडची पुनर्वृत्ती जुन्नर तालुक्यात होतील आणि काही लोकांनी आरोप केले की आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांचे ते हे आहेत वाल्मिक कराड आहेत, तर ते दर्शन फुलपगार आपल्या सोबत आहे। हे आता ह्या आरोपावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर्वांना जय शिवराय जय भीम। तर पहिला विषय सगळा समजून घेतला पाहिजे, विषयाचा सार जरा समजून घेतला पाहिजे। विषय असा आहे, 2 ते 3 दिवसापूर्वी मला रोहित खरात ह्या माणसाचा फोन आला जो आर्वीला राहतो। आता तो फोन कसा आला तर त्यांनी माझे जे चुलते आहेत आळेफाट्याला राहतात नितीन भत्रिके, त्यांना फोन केला की मला अशी महेश शेळके यांनी अशी मला शिवीगाळ केली आणि असं असं मला बोललाय, माझं त्याचं असं असं रेकॉर्डिंग आहे। नितीन नानांनी सांगितलं मी तर आहेच, तू दर्शनला पण फोन कर, मग त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं आपण बघूया। तर त्याचा मला फोन आला, मला म्हटलं की असं असं झालेलं आहे आणि मला महेश शेळकेंनी अशी शिवीगाळ केलेली आहे। मी म्हटलं पहिलं रेकॉर्डिंग पाठव। आता ती ज्यावेळेस रेकॉर्डिंग मी बघितली तो विषय समजून घ्या, विषय काय होता। विषय असा होता की त्या रोहित खरातनी धनगरवाडीला एका ठिकाणी जमीन घेतलेली आहे। त्या जमिनीशी आमचा, मी असेल, नितीन शेठ असेल, शैलेश गायकवाड असेल किंवा आम्ही जे काही इथं उभे आहोत यांचा कोणाचाही एकही रुपयाचा दुरान्वय संबंध नाही। आम्हाला जमीन हा विषयच माहिती नव्हता, बरोबर। आता हे झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस ती रेकॉर्डिंग ऐकली, रेकॉर्डिंगमध्ये काय आहे की रोहितनी सरपंच महेश शेळके यांना फोन केला। काय फोन केला की बाबा तुम्ही अशा ठिकाणी प्लेवर ब्लॉक बसवताय, त्या प्लेवर ब्लॉकला माझी हरकत आहे। साधा विषय ना। महेश शेळके साहेबांनी काय बोलायला पाहिजे होतं की तुझी हरकत तू ग्रामपंचायतीमध्ये नोंदव। आता महेश शेळके आणि रोहित खरात हे पूर्वीचे मित्र आहेत, बरोबर, आणि त्यांचा काहीतरी 50, 60, 70 हजाराचा व्यवहार झाला होता, आम्हाला माहीत नाही, ते त्या रेकॉर्डिंगमधूनच आम्हाला कळालं। मग महेश शेळके म्हटले मी तुला मदत केली, तुला माहीत नाही का? तो म्हटला देवाला माहिती आहे। त्याच्यातून त्यांची चर्चा झाली, वादविवाद झाले, ते सगळं तुम्हाला आता मी जुन्नर टाइम्सला आणि जनता न्यूजला यांना मी ते रेकॉर्डिंग देणार आहेत। ती रेकॉर्डिंग माझी विनंती आहे, कोण वाल्मिक कराड आहे, कोण खरं वाल्मिक कराडसारखा वागतोय त्या रेकॉर्डिंगवरून तुम्हाला समजेल। आम्हाला या जुन्नर तालुक्यामध्ये शरददादाची शिकवण अशी आहे बघा, एक आदरणीय संतोष देशमुख, स्वर्गीय संतोष देशमुख हे वाचवायला कोणाला गेले होते? एक बौद्ध समाजाचाच वॉचमॅन होता ना। म्हणजे संतोष देशमुखांचं संरक्षण हे बौद्ध समाजाच्या एका वॉचमॅनला होता। आमची छाती फुलली सर, मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, तो कायम राहणार, आम्ही त्यांना प्रेमाने हे दिली ना ते येणार। तर सर अख्ख्या तुम्ही त्या रेकॉर्डिंगमध्ये ऐका, समोरचा जो रोहित खरात आहे हा काही बोलत नाही, प्रेमाने बोलतोय, आणि हेच इकडून शिव्या तुझ्या यायला तुला भोसाडात तुला गोडात लावून टाकतो, तुला ठेचतो, तुला फाना काढतो, तू न बोलतोय म्हणून मला ब्लॅकमेल करतो का? ब्लॅकमेलिंगचा संबंध काय साहेब? तुम्ही काही वर्षापूर्वी त्याला त्या पैशावरून मारले ना, बरोबर, त्याची कबुली त्यांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये दिलेली सुद्धा आहे, बरोबर, त्यांनी दिलेली, आमचा काही विषय नाही। त्या पूर्ण रेकॉर्डिंगमध्ये तू मग बौद्ध आहेस म्हणून तू आम्हाला छळतो का? तू जय भीमवाला आहे म्हणून तू आम्हाला छळतो का? नंतर ते जय भीमचं तुम्ही महार ह्या शब्दावर गेले, तर तुम्ही कशाला जाणीव करून देता? हा भारत देश आपला आहे ना, माझी तर एकच जात आहे, ते म्हणते भारतीय नागरिक, तुम्ही सतत का महार म्हणता, सतत का जय भीम, सतत का त्याला हिनवता का? तुम्ही बोललेत ना, हेतून काढू मारीन, तुला बघतो, तू ये तुला दाखवतो, हे तुम्ही बोललेले आहेत, आम्ही बोललेलो नाही। आता हे झाल्यानंतर नितीन नानाचा माझा फोन झाला की याच्यावर काय केलं पाहिजे? म्हटलं याच्यावर असं केलं पाहिजे की संबंधित व्यक्तींनी तक्रार दिली पाहिजे। तक्रार दिल्यानंतर आपण समाज बांधव म्हणून सगळेजण बघा, काय तुम्ही नीट समजून घ्या, सगळेजण समाज बांधव म्हणून आम्ही सगळेजण पोलीस स्टेशनला जाऊ, त्यांना विनंती करू असं असं आहे, आणि त्यांना पुरावा देऊ। सगळ्यात महत्त्वाचा पुरावा काय दिला की बाबा तुम्ही बोललेले आहेत, ही त्याची रेकॉर्डिंग। आता पोलीस प्रशासनाचं काम आहे तो व्हॉइस मॅच करायचा, तो व्हॉइस मॅच शेळकेंचाच आहे का विचारायचं, ते पोलिसांचे काम आहे, आमचं काम नाही। आता हे झाल्यानंतर आम्ही सकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष गणेशजी ते पण आलेले आहेत, ते होते,
RPIचे अध्यक्ष आमचे गौतमजी लोखंडे ते होते. नानाला यायला थोडा उशीर झाला. आम्ही सगळ्यांनी आपलं निवेदन दिलं आणि तिथून सर निघून गेलो. तिथून निघून गेल्यानंतर धनगरवाडीमधून महेश शेळके आणि काही ज्यांची घरं त्या जागेत आहेत ते सगळे तिथं आले. आम्ही त्यांना तिथं ओरडून सांगतोय जमिनीचा आमचा काहीही संबंध नाही, आम्हाला जमिनीचा व्यवहार सुद्धा माहिती नाही. आमचा आक्षेप फक्त एकाच गोष्टीवर आहे, आज पण येतो, की काय की तुम्ही आम्हाला महार का संबोधता. बरं बोलायची स्टाईल भयांची तुला फोडूनच टाकतो म्हणजे ही स्टाईल कोणाची आहे? ही वाल्मिक कराडची स्टाईल आहे ना. वाल्मिक कराड कोण आहे तुम्ही समजून घ्या याच्या मागचं. मग कुठंतरी आपल्या याच्यावर हे शेकतंय म्हणून त्याच लोकांना असं पुढं केलं. पुढं करून त्यांना काय सांगितलं तुमची जमीन अडचणीत आहे. अहो साहेब तो बोलतोय तुम्हाला की मी जमीन तुम्हाला आत्ता लेखी लिहून देतोय. पोलीस स्टेशन मध्ये पण म्हणत होता. पण गावचे सरपंच यांचा कोणता वेगळा दबाव त्यांच्यावर आहे का हे पण तपासलं पाहिजे. आता महेश शेळके या तालुक्याला माहिती आहेत की नाही? सगळ्यांना माहिती आहेत. महेश शेळके म्हणजे धरतो तुला असेच आहेत ना, सगळ्यांना माहिती आहेत ना. अग्रेसिव्ह किती, गतडणार किती. माझ्या मते संदीपजी तुम्हाला पण एकदा त्यांनी फोनवरून काहीतरी बोलले होते, तुम्हाला आठवते का नाही मला माहित नाही. त्याची रेकॉर्डिंग तुम्ही ग्रुपवर टाकली होती. आता तुम्ही ठरवा वाल्मिक कराड कोण आहेत. संदीपजी बोलले होते की नव्हते? आपण न्यायाची भूमिका घेऊ. जमिनीशी आमच्या कोणाचा काही संबंध नाही. जमीन हा आमचा विषयच नाही. आमचा विषय एकच आहे, आम्हाला तुम्ही बरं तुम्ही महार आहे बघा, अनेक जाती आहेत त्याच्यावर लिहिलेलं असतं, म्हणजे अनेक सातबार आहेत त्याच्यावर लिहिलेलं असतं. समजा सदाशिव सोनू महार पूर्वीरत बरोबर, पण ते लिहिणं आणि तुम्ही एकदा कुच्छित सारखं महार बोलणं याच्यामध्ये साहेब फरक आहे ना. हा तुम्ही आधी त्यांच्या म्हणजे फार आई माय काढले, आईचा उद्धार केलेला आहे, तुम्ही सगळं करताय आणि त्याला महार म्हणताय आणि तुम्ही वरती आमच्यावर बुमरँग करायला बघताय. अशी आज सगळे आमचेच बांधव आहेत ना. आता मी तुम्हाला सांगितलं आदरणीय संतोष स्वर्गीय संतोष देशमुख यांनी कोणासाठी प्राणाची आहुती दिली? बौद्ध समाजाचाच हे होता ना साहेब. आम्हाला अभिमान आहे. महेश शेळके साहेबांनी आदरणीय संतोष देशमुख सारखं वागवलं पाहिजे ना. तुम्ही जर विनाकारण त्याला आई बाप नाहीये, त्याची आजी आहे, तुम्ही जर शिव्या देणार असाल, बरं आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही जर 50,000ची पावती समजा आंबेडकर जयंतीला फाडता म्हणजे मग तुम्ही काही लोकांना मार म्हणत सुटायचं का? आमचा आक्षेप त्या गोष्टीला तुम्ही समजून घ्या. जमीन जुमला विषयच नाही ना. आम्हाला तिथं कळालं की जमिनीचा काय विषय, लगेच त्याला विचारले बाबा जमिनीचा काय विषय, म्हणजे तिथं अशाची घरे भाऊ. पण मी तंटामुक्ती अध्यक्ष कोणते शेळके आहेत, काय नाव आहे त्यांचं, मयूर शहाजी शेळके यांना घेऊन बैठक घेऊन ते सॉर्ट आउट केलं होतं. मग कदाचित महेश शेळकेंचा इगो याच्यामध्ये आड आलाय का की मला न विचारता सदरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येतोय, मी गावचा सरपंच आहे, मीच वाल्मिक कराड आहे, असं आहे का तुमचं वागणं? का हो आमचं तुम्ही समजून घ्या वाक्य. कोणते अध्यक्ष? अध्यक्ष कोण होते? तंटामुक्तीचे अध्यक्ष काय नाव आहे? मी तर त्यांना भेटलेलो नाही. मयूर शहाजी शेळके. आता तालुका आपला त्यांना स्वतः खरा परस्पर भेटले म्हणून त्यांना इगो वाटलं झाला असं म्हणणं, असं मला वाटू शकतं ना. आमचं म्हणणं त्याच्यामध्ये काय आहे, ज्यांनी जमीन घेतली त्याच्यामध्ये ज्या बांधवांची घर आहेत, ज्यांचं नोटरी आहे. बरं माझं तर अजून पुढचा आरोप आहे साहेब. समजा ह्या खरातला कोणीतरी शेळकेने जमीन दिली की नाही, बरोबर आहे, त्यांनी देताना आधी कोणाला तरी नोटरी विकलेली आहे की नाही, बरोबर. त्यांनी सगळी जमीन यांना कोणत्या अधिकाराने विकली? त्या शेळकेंवर पण ह्या लोकांनी गुन्हे दाखल केले पाहिजे. त्या आम्हाला नोटरी देऊन सुद्धा तू सगळी जमीन का विकली, फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर पण दाखल झाला पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहे, कायद्याने चालणार. महेश शेळके जाणीवपूर्वक नाही आता कोणाकोणावर दाखल करायचं नाही. आमचं म्हणणं असं आहे की महेश शेळकेंनी याच्यामध्ये जो आम्हाला महार म्हणून जे हिनवतात ठीक आहे, अॅट्रॉसिटी तुम्ही कायदेशीर मार्ग करा, बाकी काय नाही. शेळके कोणत्या गुन्हा म्हणजे डबल त्याचं काय जमीन आमचं म्हणणं असं आहे की जे शेळकेंनी जमीन विकलेली आहे ना यांना अख्खी, बरोबर, यांचं म्हणणं काय आमच्याकडे नोटरी आहे, तिथं जे राहणार आहेत त्यांनी रितसर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे की आम्हाला जमीन विकलेली असताना तू सगळी प्रॉपर्टी दुसऱ्याला काय विकली. आम्ही रोहित खरातला कधीही पाठीशी घालणार
नाही, आमचा संबंधच नाही जमिनीशी. रोहित खरातने असं सगळं माहिती असताना असं वागणं केलं ते योग्य काय योग्य? साहेब त्यांनी सर तोच तर सांगतोय ना, मयूर शहाजी जे शेळके साहेब आहेत तंटमुक्ती अध्यक्ष, त्यांना सांगितलं ना की जेवढी ज्यांची घरं आहेत ना त्या घरावाल्यांना मी ती जागा द्यायला तयार आहे. मग राहिला काय विषय चुकीचा वागायचा? लोक म्हणतायत की हे तिथं जातात आणि तुमची घरं पाडा अशी धमकी देतात. साहेब माझं मत असं आहे, हे तर तुम्ही ऐकायला नव्हते, मी ऐकायला नव्हतं, पण खरात तुमच्या समोर बोललेत काय, मी रजिस्टर लिहून द्यायला तयार आहे. याच्यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे? पाडायचीच घर लिहून देतात जमीन, पाडायची कशाला जमीन? हे त्यांचं म्हणणं काय आहे? तुम्ही कन्फ्युज झालेत काय? कन्फ्युज तुमचं होते. जमीन किती 55 आर आहे, यांनी 45 आर घेतलेली आहे. सर एक मिनिट सर, तुम्ही तुमचं कन्फ्युज होत आहे. यांचं म्हणणं काय, टोटल जमीन किती? 55 आर. त्या 55 आर पैकी 10 आर मध्ये घर आहेत असं समजू आपण, बरोबर? याचं म्हणणं काय आहे, 10 आर मध्ये घर आहेत ना, ती ज्यांची घरं आहेत त्यांच्या नावाने मी जमीन करून द्यायला तयार आहे. यांनी जमीन 55 पैकी किती घेतली? 55 पैकी 55 घेतली ना. 55 पैकी 55 हो, घरासकट. मग तोच हा विषय झाला ना, तो नोटरी होता ना. नोटरी दस्त हा रजिस्टर कार्यालयामध्ये नोंदवल्या गेल्या नसल्यामुळे त्याला त्या गोष्टीची माहिती नव्हती. नंतर म्हणजे मला जेवढी माहिती आहे तेवढी, ज्या वेळेस त्याला कळालं त्यावेळेस मयूर शहाजी शेळके बरोबर त्यांनी बसले आणि म्हटले जमीन घेऊन टाका. आपला वाद नाहीये. त्या अगोदर काय म्हटले, 45 आर जमीन घेतली, तुम्ही म्हणताय पूर्ण 55 घेतली. नाही साहेब, तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतं, आम्ही तेच सांगतोय. ठीक आहे, आता बाईट मध्ये डॉक्युमेंट दाखव. नाही असू दे ना. मग आता 55 पूर्ण घेतली, त्याच्यामध्ये घरं देखील आहेत. ती घरं तुम्ही जमीन विकत घेताय. सर, ती घरं त्या माणसांना द्यायचं ऑलरेडी त्यांनी कबूल केलेलं आहे. महेश शेळके बनाव करतात. तसं दस्तामध्ये त्या लोकांची संमती घेतली होती का? 55 देणार आहेत ना, हे त्यांना देणार आहे. संमती कशी काय घेणार? जर पत्र केलं ते. अहो साहेब, मग त्याच्यासाठीच खरेदी खत नाही केलं ना. ह्या सगळ्या बोला चाली आहेत ना, ह्या मयूर शेळके बरोबर चालू असल्यामुळं, मयूर शेळके जे तंटामुक्ती आहेत त्यांच्या चालू असल्यामुळं फक्त कुलमुक्त्यानं साठेखत करून घेतले. खरेदी खत त्याच्यासाठीच करून नाही घेतलं. आणि आमचं तर तुम्हाला सांगणं काय माहितीये का साहेब, जमिनीचा आमचा संबंध काय? तुम्हाला भरपूर माहिती जमिनीतली. नाही सर, त्याने आज काढली ना, 4 तास इथंच हो सर. असू दे, काय हरकत नाही. कुलमुक्त्यार लिहून म्हणजे हे कोण आहेत? हे घेणार हे योगेश आहेत आणि ह्या देणार आहेत. साहेब आमचं याच्यामध्ये ह्या दस्ताच्या संदर्भात आम्हाला काही माहिती नाही, आमचा काही संबंध नाही. याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही ते कुठे खरा देणार नाही, तुमच्याकडे कॉपी देतो साहेब. आमचं काय घेतलं तरी आमचं लय गया बापीशी संबंध आहे. फक्त आम्ही बघतोय काय त्याच्यामध्ये काय लिहिले. तुम्ही आता 55 गुंठामध्ये घर आहे त्याचा उल्लेख केला की पोटकरामध्ये ह्याच्यात तुमच्या दस्तामध्ये? रजिस्टर डॉक्युमेंट नसल्यावर उल्लेख कसं काय करते? म्हणजे तुम्ही त्या घरांचा उल्लेखच केला नाही. रजिस्टर डॉक्युमेंटच नाही ना ते. त्याची कुठे त्या घरांची कुठे नोंद नाही. काय स्वरूप महेश सर आपलं कोण आहे तिथं याच्यामध्ये घराची नोंद त्याच्या याच्यामध्ये ग्रामपंचायत. अहो त्यांच्या आटेच्या उतारे आहेत, घरं दिसतात डोळे सामने, तरी पण ते खरंच जातात आणि संपूर्ण गट घेतात. उद्या तुमची बी नोटरी असेल, एखादा कुणी जाऊन विकत घेईल, तुम्ही काय विरोध नाही करणार का? साहेब नोटरी दस्त रजिस्टर, नोटरी आणि रजिस्टरला फरक आहे ना सर? अहो नसू दे, पण वस्तुस्थिती काय आहे ना तिथं, मग ते द्यायला तयारच आहेत ना, ते कुठं नाही म्हणतायत. लोक विरोध करतायत ना. आमचं अहो साहेब तुम्ही जाताय बघा, तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घ्या, त्यांना बसवा, तुम्हीच लेखी करा, सगळं ऑन कॅमेरा होऊ द्या, बरोबर? आणि त्यांना ती जमीन देऊन टाका. आमचा आक्षेप फक्त एकाच गोष्टीवर आहे की तुम्ही आम्हाला महार म्हणून हिंदू नका. बाबासाहेबांनी आम्हाला 1956 आम्ही धम्म दिलेला आहे, त्या धम्माचा आम्ही स्वीकार केला आहे. आम्हाला त्याचा मान सन्मान द्या. आणि जे महेश शेळकेंनी जे काही आम्हाला हिनवलेलं आहे त्याची रेकॉर्डिंग सर तुम्हाला विनंती आहे पत्रकारांना, ती रेकॉर्डिंग तुम्ही आहे ना लावा, ही आमची कळकळून विनंती आहे. म्हणजे कोण वाल्मिक कराडे ते तरी कळलं साहेब. महेश शेळकेंवर कारवाई होईल, झाली तर पाहिजे. आमचं तर झाली पाहिजे, आमचं तर मागणीच आहे. आमच्या समाज बांधव आम्ही. सर या तुम्ही पुढे या, वंचितचे अध्यक्ष आहेत आमचे, पुढे या तुम्ही, बोला. आपण सकाळी गेलो होतो ते सगळं सांगा. महेश शेळकेवर तुम्हाला जमिनीचं माहिती आहे का? अटक झाली पाहिजे का? हा जो भाग आहे तो पूर्णपणे तपासाचा भाग आहे. त्यांनी जी कॉल रेकॉर्डिंग त्यांची व्हायरल झालेली आहे ती मी स्वतः पाहिलेली आहे, मी ऐकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. परंतु कायद्याच्या पुढं आम्ही सुद्धा नाही आणि ते सुद्धा नाही. कायदा हा सर्वांना समान आहे. पोलिसांनी याच्यावरती ॲक्शन घ्यावी आणि त्यांच्या पद्धतीने तपास करून गुन्हा दाखल करावे आणि कारवाई करावी. ठीक आहे, धन्यवाद.
अध्यक्ष आहेत वा RBI चे. आरबीआयच्या अध्यक्षांचं